गजर कन्फ्यूज का हाय इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड 2-3 दिवस झाले का नाही झाले नुसतं थेच नव्हतं तिथं। लोकायले वाटून राहिलं का सरकारनं कोणता नवीन डिश तर नाही आणलं इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा। आज मी तुम्हाला सांगतो का इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड काय राहते। तुम्हाला जर का कोणत्या पार्टीले दान करायचं असेल तर तुम्ही ते इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत करू शकता। इलेक्ट्रॉल बॉन्ड हे SBI जवळ राहते आणि जे पण निर्धारित पक्ष आहे म्हणजे जे रजिस्टर्ड पक्ष आहे बरं राजकीय पक्ष त्याले तुम्ही SBI च्या मार्फत हे बॉन्ड विकत घेऊन तिथं निवेश करू शकता। मग आता तुम्ही म्हणाल का किती रुपये टाकू शकतो आम्ही, तुम्ही म्हणाल माझ्याजवळ 10 रुपये आम्ही 10 रुपये देऊ शकतो का, तर काही गरज नाही। 10 रुपयाची चॉकलेट घ्या आणि तुम्हीच खा। 10 रुपये नसते द्यायला लागत, तिथं 1000 1000वर अजून एक शून्य 1 लाख 10 लाख 1 करोड अशा पद्धतीचे जे आहे तुम्ही त्याला बॉन्ड देऊ शकता। आणि हे तुम्ही फक्त SBI च्या मार्फत घेऊ शकता कारण की ते गव्हर्नमेंट बँक आहे म्हणून आणि पुढे जे काही ते राष्ट्रीय पक्षाला इन्व्हेस्ट करू राहिली ते रजिस्टर्ड आहे म्हणून। बरं तुम्ही म्हणाल का हे तर बढिया आहे, मतदान भेटून राहिलं मस्त, लोक मतदानही देऊन राहिले, काही लोक दानही देऊन राहिले, वा 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 वा। तर तुम्ही म्हणाल का मी एखादा पक्ष फॉर्म करतो आणि लोकायले म्हणतो का मला तुम्ही बॉन्ड घ्या आणि मला पैसे द्या, तर असं नाही आहे। तुम्ही जरी रजिस्टर्ड पक्ष असाल तर तुमचं कमीत कमी 1% तरी कुठं ना कुठं मतदान झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही जे आहे दान घेण्याच्या एलिजिबल आहे। तर लोकांना मजाक मध्ये 500 करोड रुपयाचं दान केलं, तर SBI ले जे आहे ते सुप्रीम कोर्ट विचारून राहिला तर एवढे कोणते दानशूर लोक आहे आणि हे दानशूर लोक करून तरी कोणाला राहिले दान, तर ह्या सर्वांचा तुम्ही आम्हाला डेटा द्या। आणि आता हा इलेक्शनच्या तोंडावर SBI ले कोर्टात मारली सुप्रीम कोर्टानं आणि SBI सवयीप्रमाणे तेले म्हणून राहिला लंच ब्रेक के नंतर या म्हणून। सांगा बरं काही आहे मजाक आहे का SBI वहिना तेले दिलं म्हणून या म्हणून लंच ब्रेकच्या नंतर। तर आता SBI ले म्हणलं सुप्रीम कोर्टानं ते लंच ब्रेक काय व्हायचं कॅन्सल कर आणि मला पूर्ण डेटा दे। आणि हे एवढी शायनी SBI म्हणते मी आता डेटा नाही देत, 3 महिन्यानं देतो। परत फटकारणी मारली सुप्रीम कोर्टानं का 3 महिने थांबासाठी आम्ही काय तो एक क्लायंट नाही, आम्हाला आताच्या आता डेटा पाहिजे। परत डेटा पाहिजे म्हणजे काय पाहिजे, ते एक युनिक नंबर राहते का कोणाले किती जे आहे दान केलेलं आहे हे माहिती तुम्ही सबमिट करता। आणि मला समजत नाही आजच्या ह्या कम्प्युटरच्या जगात जिथं आपण व्हॉट्सअपनं कुठं काही माहिती पाठवतो, ह्या मोठ्याच्या मोठे कारभार लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन चालले आणि याला हे माहिती द्यायसाठी एवढे 3 महिने कायले लागते तर काय जण बाप्पा। पण आता जेव्हा सुप्रीम कोर्टानं परत फटकारणी मारली तर हा इश्यू पुढे आला आणि आता त्यानं कोणाला दान दिलं हे आपल्याला माहित पडून। आणि म्हणतात का सर्वात जास्त जे दान आहे त्याच्यातलं सर्वात बिगेस्ट दान ते भेटलेलं आहे BJP पार्टीले आणि त्याच्यानंतर भेटलेलं आहे ममता बॅनर्जीच्या TMC पार्टीले, त्याच्यानंतर आहे काँग्रेस आणि त्याच्यानंतर आहे अजून काही पार्ट्या पुरते आहे। तर अशा पद्धतीनं जे आहे दान यायला आलेलं आहे। बरं गोष्ट तेवढीच नाही आहे, आता मला सांगा तो कोणी तुम्हाला दान देऊन राहिला त्याचा काही ना काही इंटरेस्ट आहे का बा, का तो नुसताच चांगल्या मनानं दान देऊन राहिला म्हणजे असं लेनदेन टाईपचं तर काही सुरू नाही आहे ना, काही इकडे दान देऊन राहिले ते काहीतरी काम करू राहिले। त्यामुळे सुप्रीम कोर्ट जे आहे त्याच्यावर आहे निशाणा साधू। आता हे विषय काही इथंच थांबणार नाही आहे, याच्यावर अजून लय पुढं काही निघणार आहे। सध्या इथपर्यंतच निघालं तर हे वय इलेक्ट्रॉल बॉन्ड समजलं ना। आता भिऊ नका, डिश नाही आहे कोणती खाय प्यायची, पोट्ट्यानं लय मीमा बनवलेला आहे, याच्यावर लय मेहनत करून